पुणे मुंबई महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं काम जवळपास अंतिम टप्प्यात आलंय। मिसिंग लिंकमुळे पुणे मुंबई प्रवासाचा कालावधी कमी होण्याबरोबरच अर्थकार्यालाही गती मिळणार आहे। मुंबई पुणे महामार्ग नव्या वर्षात एका बदलाला सामोरं जाणार आहे। हा मिसिंग लिंक नेमका कसा असेल याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। ज्या मिसिंग लिंक रस्त्याची आपण चर्चा ऐकत होतो तो नेमका प्रत्यक्षात कसा आहे हे दाखवण्यासाठी साम टीव्हीची टीम पोहोचलेली आहे मिसिंग लिंक या रस्त्याच्या ठिकाणी। आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो रस्ता नेमका कसा आहे आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत हे साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। मुंबई आणि पुणे ही दोन प्रमुख शहरं आणि या शहरांना जोडणारा म्हणजेच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा रोड एका मोठ्या बदलाला सामोरा जाणार आहे। तो म्हणजेच मिसिंग लिंक रोड। ज्या रस्त्याची आपण इतक्या दिवस चर्चा ऐकत होतो तो नेमका प्रत्यक्षात कसा आहे हे दाखवण्यासाठी साम टीव्हीची टीम जी आहे ती मिसिंग लिंक रोडजवळ पोहोचलेली आहे आणि आपण सध्या त्याच मिसिंग लिंक रोडवरती आहोत। या रस्त्यावरती मोठा बोगदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। खरं म्हणजे पाहायला गेलं तर सगळ्यात मोठी बातमी ही प्रवाशांसाठी म्हणावी लागेल, कारण सध्या मुंबईहून पुण्याला जाताना आपल्याला खंडाळा घाटातून नागमोडी वळणे घेत जावं लागतं। यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो आणि इंधनही जास्त लागतं। ही समस्या सोडवण्यासाठी MSRDCने तब्बल 13.3 किलोमीटरचा मिसिंग लिंक हा मार्ग जो आहे तो बनवलेला आहे। या मिसिंग लिंक रोडवरती तब्बल 8 पदरी मार्ग आहेत। यामुळे प्रवासाच्या वेळेत तब्बल अर्धा तासाहून जास्त मिनिटांचा बचत जी आहे ती होणार आहे आणि जगातील सर्वात रुंद बोगदे या रस्त्यावरती आहेत। आपण बघतोय की सगळ्यात मोठा बोगदा जगातील या मिसिंग लिंक रोडवरती बनवला गेलेला आहे। त्याच बोगद्यामध्ये आपण सध्या आहोत। मी तुम्हाला साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी हा बोगदा जो आहे तो कशा पद्धतीने बनवला गेलेला आहे ती माहिती आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। या बोगद्याची पहिली लांबी जी आहे सगळ्यात लांब पल्ल्याचा तो म्हणजे 9.5 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा हा बोगदा जो आहे तो तयार केला गेलेला आहे। तर दुसरा बोगदा जो आहे तो 1.75 किलोमीटरपेक्षा जास्त असे हे बोगदे जे आहेत ते तयार केले गेलेले आहेत। या रस्त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवर प्रवास करताना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक व्हायची, इंधन खूप वाया जायचं, तसेच पावसाळ्यामध्ये जी दरडी कोसळण्याची भीती होती, या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या सुटणार आहेत या मिसिंग लिंक रोडमुळे। कॅमेरामॅन गणेश कानडेसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, लोणावळा।